नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टटेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस. सो आज आपण एक असा अत्यंत महत्त्वपूर्ण असा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, जो ग्रंथपाल, स्टुडंट, रिसर्चर या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. प्रोफेसर वर्ग या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जे काही रिसर्च ॲक्टिव्हिटीज किंवा काही पेपर्स लिहित असतात किंवा काही आर्टिकल्स लिहित असतील, तर या सगळ्यांसाठी बुक लिहित असतील, या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. सो या व्हिडिओचं मध्ये आपण perplexity.ai ह्या ए आय टूलवर आपण प्रॅक्टिकली काम करणार आहोत की हे ए आय टूल काय काम करतं. सो perplexity.ai हे बेसिकली रिसर्चसाठी वापरण्यात येतं. सो व्हॉट इज अन perplexity.ai? Perplexity.ai इज अन अ पॉवर्ड सर्च इंजिन and research assistant that combines the capabilities of artificial intelligence like ChatGPT with real-time web search आहे हे. It helps users get accurate, cited and well-organized answers to their questions by pulling information from trustworthy sources on the internet. म्हणजे जेवढ्या पण ट्रस्टवरती वेबसाईट्स आहेत त्याच्यावरून तो हा इन्फॉर्मेशन किंवा सोर्सेस आपल्याला एका ठिकाणी आणून देणार आहे. So why it's useful for research? Summarize complex topics, find academic papers and reliable sources, save time on background research, reduce the need to manually search multiple websites. आपण रिसर्च करत असताना, संशोधन करत असताना अनेक वेबसाईटला भेट देतो, तिथले सोर्सेस डाउनलोड वन बाय वन करतो, पण तुम्हाला इथे ते सगळे सोर्सेस एका ठिकाणी अवेलेबल perplexity.ai हे करून देणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण प्रॅक्टिकली perplexity.ai कसं वापरायचं आहे, कसं रिसर्च करायचं आहे, कसे आर्टिकल तो आपल्याला लिहून देणार आहे हे आपण बघणार आहोत. सो तुम्हाला सगळ्यात पहिले इथं जायचं आहे perplexity.ai तुमच्या ब्राउझरला गेल्यानंतर तुमच्यासमोर एक चॅट बॉक्स येईल. इथे तुम्ही चॅटिंग करू शकता. त्याच्याबद्दल या बाजूला तुम्हाला थ्रेड्स म्हणजे इथे तुम्ही जे काही काम केलेलं आहे आतापर्यंत ते तुमचं इथं लायब्ररी तुमची इथं दिसेल. होम, डिस्कवर जेवढे तुम्ही इथे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत डिस्कवर करण्यासाठी, आणि स्पेसेस तुमचे जे काही स्पेसेस आहेत ते. आणि इथे तुम्हाला जे मेन काम करायचं आहे ते तुम्हाला इथे चॅट बॉक्समध्ये इथे करायचं आहे. तर इथे पहिल्यांदा आपण लॉग इन करून घ्या. तुम्हाला राईट साईडला साइन इन और क्रिएट अन अकाउंट. तर इथं आपण गुगलनी पहिल्यांदा साइन इन करून घेऊया. ओके, गुगलने आपण साइन इन केल्यानंतर आपल्याला जीमेल आपला असेल तो जीमेलने आपल्याला लॉग इन करायचं आहे. जसं आपण लॉग इन करू तर इथे आपल्याला चॅटमध्ये इथे जे काही चॅट आहे हे आपण कितीही चॅटिंग इथे करू शकतो. perplexity.ai हे फ्री नाही, हे पेड ॲप्लिकेशन आहे, परंतु काही लिमिटेशन यामध्ये आपल्याला आहे जे ते फ्रीमध्ये आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ काही रिसर्चबद्दल आपण कमीत कमी 3 सर्च दिवसाला आपण वापरू शकतो फ्री प्लॅनमध्ये, आणि अनलिमिटेड सर्च आपण करू शकतो. अशा पद्धतीचा त्याचा प्लॅन आहे. अनेक प्लॅनसाठी तुम्ही इथे अपग्रेडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्लॅनबद्दलची माहिती मिळून जाईल. सो आपण आता रिसर्च आपल्याला करायचं आहे, तर इथं रिसर्चसाठी बघा, डीप रिसर्च ऑन एनी टॉपिक इथं ऑप्शन दिलेला आहे. तर आता सध्या बिब्लिओथेरपी नावाचा एक विषय आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. तर आपण या बिब्लिओथेरपीवर आपण रिसर्च करूया की बिब्लिओथेरपीवर कुठे कुठे अभ्यास झालेला आहे, त्याच्याबद्दलचं एखादा आर्टिकल किंवा तो कसा उपयोगाचा आहे ते आपण बघूया. सो मी याला सांगतो राईट रिसर्च आर्टिकल ऑन ओके bibliotherapy. Okay, write a research article on bibliotherapy useful in academic or मेडिकल फील्ड. या दोघांमध्ये बिब्लिओथेरपीचा कसं युजफुल आहे दोन्ही क्षेत्रांमध्ये, ॲकॅडमिकमध्ये आणि मेडिकल फील्डमध्ये. तर याचं मला रिसर्च आर्टिकल लिहून पाहिजे.
तर तुम्हाला जर वाटतं ग्रामॅटिकली काय मिस्टेक आहे तर तुम्ही चॅट जीपीटीमध्ये ते मिस्टेक दूर करा आणि इथे आणून तुम्ही पेस्ट करा. ओके, किंवा तो बाकीच्या सगळ्या गोष्टी तो स्वतः पण इथे करेक्ट करून घेऊ शकतो. तर या रिसर्च शब्द ह्या आयकॉनवर तुम्हाला टिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला गो म्हणायचं आहे. तर तो आता काय करणार आहे ते आपण प्रत्यक्ष आपण आता बघणारच आहोत. समोरासमोर तुम्हाला इथे दिसेल राईट अ रिसर्च आर्टिकल बिब्लिओथेरपी युजफुल इन अकॅडमिक और मेडिकल फील्ड, हे आपण टायटल आता दिलेलं आहे. तर तो आता सोर्सेस शोधून काढतोय. आता तो जे काही टास्क करणार आहे ते सगळे टास्क आपल्याला इथे वन बाय वन दिसणार आहेत. तर आता पहिल्यांदा तो रीडिंग करतोय सोर्सेस, जेवढे सोर्सेस आहे बिब्लिओथेरपीवर, ALA, व्हॉट इज बिब्लिओथेरपी, क्वांटिटेटिव्ह मेथड ग्रुप, म्हणजे जिथे जिथे त्याला जे काही सोर्सेस इंटरनेटवर अवेलेबल होणार आहे ते सोर्सेस तो आता सध्या शोधणार आहे. हे बघा इथे सोर्सेस. ओके, इथे पण काही सोर्सेस त्याला भेटत आहेत. ओके, इकडे पण आय एम सर्चिंग फॉर इन्फॉर्मेशन ऑन थेरोटिकल फाउंडेशन्स. ओके, mechanisms and process identification of bibliotherapy to better understand its principles and how it facilitates psychological healing. ओके, तर हे सगळं तो स्वतःहून बघा. तर इथे तो सर्च करतो, आय एम सर्चिंग फॉर इन्फॉर्मेशन ऑन फ्युचर रिसर्च डायरेक्शन्स, चॅलेंजेस, लिमिटेशन अँड ट्रेनिंग प्रोग्राम्स रिलेटेड टू बिब्लिओथेरपी. ओके, तर त्यांनी ते सगळे सोर्सेस शोधले, 53 सोर्सेस त्यांनी शोधले. ओके, इथं स्टेप्स दिलेल्या आहेत त्यांनी सगळ्या, आणि इथे सोर्सेसची लिस्ट आपल्याला दिलेली आहे. म्हणजे ऑथेंटिक जे त्यांनी सुरुवातीला जे सांगितलं होतं की ट्रस्टवरती वेबसाईट्सवरून तो आपल्याला माहिती देणार आहे, तसे 53 सोर्सेस त्यांनी शोधले आणि तिथे रिसर्च त्याचा सुरू त्यांनी केलेला आहे. ओके, तर इथे रिसर्च सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी टायपिंग म्हणजे जे काय त्यांनी या रिसर्चवर त्यांनी लिहिण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तरी बघा अशा पद्धतीने टाइप्स ऑफ मॉडेल्स ऑफ बिब्लिओथेरपी, क्लिनिकल बिब्लिओथेरपी, ओके, डेव्हलपमेंटल बिब्लिओथेरपी, तर असे त्यांनी सुरुवात केलेली आहे. ॲब्स्ट्रॅक्ट त्यांनी सुरुवातीला दिला आहे. बिब्लिओथेरपी द थेरॉपेटिक यूज ऑफ बुक्स अँड रीडिंग मटेरियल्स टू प्रमोट मेंटल हेल्थ अँड वेल बिईंग हॅज एमर्ज. तर त्यांनी जे काय आपण बिब्लिओथेरपीला नाव पण टायटल पण दिलं, बिब्लिओथेरपी अ कॉम्प्रेहेन्सिव्ह रिव्ह्यू ऑफ इट्स ॲप्लिकेशन्स अँड इफेक्टिव्हनेस इन अकॅडमिक अँड मेडिकल फील्ड्स. बघा त्यांनी टायटल स्वतःहून, आपण त्याला एक जनरल टायटल दिलं, त्यांनी व्यवस्थित टायटल दिलं, ॲब्स्ट्रॅक्ट आणला, इथे इंट्रोडक्शन, थेरॉटिकल फाउंडेशन्स अँड मेकॅनिझम्स, म्हणजे हे सगळ्या गोष्टी आता त्यांनी इथे लिहिण्यासाठी सुरुवात केलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने बघा त्यांनी कन्क्लुजनपर्यंत आपल्याला आर्टिकल जे आहे ते पूर्णपणे लिहून दिलेलं आहे. हे बघा किती मोठं आर्टिकल त्यांनी आपल्याला लिहून दिलेलं आहे. एवढं आर्टिकल आपल्याला विथ सोर्सेस लिहिण्यासाठी किती वेळ आपल्याला गेलेला असता, तर ह्याचे विचार आपण करू शकत नाही आहे. तर तो आर्टिकल त्यांनी आपल्याला इथे लिहून दिलेला आहे. प्लस आता याचा अजून प्लस यामध्ये असा आहे की त्यांनी रिलेटेड, आता ह्या आर्टिकलच्या रिलेटेड परत त्यांनी आपल्याला माहिती इथे दिलेलं आहे. हाऊ डज बिब्लिओथेरपी एन्हान्स इमोशनल रेग्युलेशन इन मेडिकल पेशंट्स. ओके, व्हॉट एव्हिडन्स सपोर्ट्स बिब्लिओथेरपीज इफेक्टिव्हनेस इन ट्रीटिंग डिप्रेशन. मग तुम्ही यावर टिक केलं ना की तो त्याच्या रिलेटेड त्याचा आन्सर्स तुम्हाला देणार आहे. म्हणजे हे जे काय आहे याचा आन्सर तुम्हाला तो इथे एव्हिडन्स सपोर्टिंग बघा त्याचा आन्सर परत. म्हणजे हे इतकं छान आपलं आर्टिकल होणार आहे की त्या जे काही प्रश्न आपल्याला भविष्यात विचारले जाणार आहे त्याच्या संदर्भातले त्याचे पण आन्सर्स तो आपल्याला इथे लिहून देणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि हा पूर्ण आर्टिकल आपला इथे लिहून तयार झालेला आहे. तुम्ही इथे स्टेप्स, सोर्सेस आणि या सोर्सेसमध्ये जाऊन पण तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ही आर्टिकल तुम्ही इथे लिहू शकता. पण पुन्हा तुम्ही तुमच्या लेवलवर त्याला एकदा चेक करा, ती माहिती बरोबर आहे, सोर्सेस बरोबर आहे, तुमच्या गाईडला, तुमच्या टीचरला यांना एकदा दाखवा. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही पुढे पब्लिश करा. कारण कसं असतं AI हे तुम्हाला एक सपोर्ट असिस्टंट, त्यांनी पण शब्दाचा उल्लेख काय केला आहे, रिसर्च असिस्टंट आहे. ओके, रिसर्चर नाही, रिसर्चर तुम्ही आहात. त्याच्यामुळे तुम्हाला असिस्ट करतोय, तर तुम्ही त्याला त्याची माहिती त्याच्याकडून माहिती घ्या,
ती व्हेरीफाय करा आणि त्यानंतर तुम्ही पुढे जा. सो इथपर्यंत आर्टिकल लिहिल्यानंतर ते एक्सपोर्टचं ऑप्शन येईल तुम्हाला. पी डी एफमध्ये एक्सपोर्ट, डॉक्समध्ये एक्सपोर्ट, जसं तुम्हाला पाहिजे तुम्ही ते करा. पी डी एफमध्ये केल्यानंतर तुमचा आर्टिकल पी डी एफमध्ये एक्सपोर्ट होईल आणि तो आर्टिकल तुम्हाला हवा तिथे तुम्ही देऊ शकता. हे बघा किती छान आर्टिकल लिहून मिळालेला आहे आपल्याला. हे बघा 9 पानाचा आर्टिकल, इतका सुरेख. बघा कन्क्लुजन सहित, सोर्सेस सहित. बघा अलाउ केलं की तो सोर्सेस पण तिथे ओपन करणार आहे. ठीक आहे. सो बघा त्यांनी सोर्सेस, त्यांनी लगेच तिथं सोर्स दिला आपल्याला, कुठून आपल्याला हे मिळालं होतं सोर्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिसर्च असिस्टंट म्हणून तुम्ही perplexity.ai चा वापर निश्चिंत करू शकता आणि त्याच्या वापराने तुम्ही तुमच्या रिसर्चची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकता. परंतु हे वापरत असताना नक्कीच तुम्ही तुमच्या गाईडचा सल्ला घ्या, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.